राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। साताऱ्याच्या फलटण तालुक्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झाला। फलटणच्या धुमाळवाडी परिसरातील तब्बल 50 पेक्षा जास्त गावांना या पावसाचा फटका बसलेला आहे। शेतीसाठी पाणी पुरवठा करणारा तलाव सुद्धा गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाला आहे। 50 पेक्षा जास्त गावांना या तलावातून पाणी पुरवठा केला जातो इथल्या शेतीसाठी आणि तोही गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झालाय। तर माण तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये धुवाधार पाऊस झालाय, त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले, तर अनेक गावांचा संपर्कही तुटला। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सांगलीमध्ये पडत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील येरळा नदी दुथडी भरून वाहतीये। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। साताऱ्याच्या फलटण तालुक्यामधील फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या धुमाळवाडी परिसरात जोरदार पाऊस पडतोय। धुमाळवाडीतील पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। तर फलटण तालुक्यातील धुमाळवाडी परिसरातील तब्बल 50 पेक्षा जास्त गावांना शेतीसाठी पाणी पुरवठा ज्या तलावातून केला जातो तो तलाव गेल्या 30 वर्षांच्या काळामध्ये पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झालेला आहे आणि तोही मे महिन्यामध्ये ओव्हरफ्लो झालाय, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। तर दुसरीकडे माण तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये धुवाधार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले, अनेक गावांचा संपर्क तुटलाय। दहिवडी फलटण रस्ता, त्याचबरोबर शिंगणापूर फलटण रस्ता, आंधळी मलवडी रस्ता, मलवडी कुळजाई रस्ता, त्याचबरोबर राजवडी बिजवडी या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली आहे। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सांगलीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील येरळा नदी दुथडी भरून वाहतीये। येरळा नदी ही दुष्काळी भागातील अशी ओळख आहे तिची, मात्र मे महिन्यामध्येच ही नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र पाण्याने पूर्णपणे भरलंय, त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। तर अहमदनगरच्या कर्जत तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। काही भागात सलग झालेल्या पावसामुळे ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अनेक शेतजमिनी जलमय झाल्या, त्यामुळे शेतीचं नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जाते। तुम्हाला ही नदी वाटत असेल, मात्र हा रस्ता आहे आणि त्यानंतर शेतीमध्ये संपूर्ण पाणी भरल्याचं दिसतंय। नगरची ही दृश्य, यानंतर राज्यभरामध्ये कशा पद्धतीने पावसाची स्थिती आहे त्याचा आढावा आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर दौंडमधून सुमित सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तर कोल्हापूरमधून ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सगळ्यात आधी जाऊया ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे। कोल्हापूरमध्ये ज्ञानेश्वर, कशी स्थिती आहे पावसाची, कशा पद्धतीने पाऊस पडतोय आणि त्याचा काय परिणाम दिसतोय? कोल्हापूरमध्ये घाटमाथ्यावरती विशेषतः जोरदार पाऊस होताना पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरची या ठिकाणची अवस्था पाहायला गेलं तर नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ आहे ती दिसून येते। यासोबतच पाण्याचा वेग सुद्धा आहे तो आपल्याला पाहायला मिळते। खरं तर घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस होताना पाहायला मिळते, त्यामुळे कोल्हापुरातले पंचगंगा नदीवरचे 9 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि या बंधाऱ्यावरून वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। मी या ठिकाणी ज्या बंधाऱ्यावरती आहे तो राजाराम बंधारा आहे। कसबावाडा ते वडणगे या गावाला जोडणारा हा बंधारा आहे। हा बंधारा आता पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणची वाहतूक आहे ती पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूरला आज ऑरेंज आणि उद्या रेड अलर्ट आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सुद्धा ह्या सगळ्या बाबीवरती लक्ष ठेवताना पाहायला मिळते। कोणतीही अनुचित घटना घडणार नाही या दृष्टीने जिल्हा प्रशासन दक्ष असल्याचं पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये सध्या पावसाचा
शहर आणि परिसरामध्ये जोर कमी असला तरी धरण क्षेत्रामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो दिसून येतोय। त्यामुळे धरणांच्या आणि नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते। असाच जर पाऊस कायम राहिला तर मात्र कोल्हापूरचे आणखीन काही बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते। आपल्याला माहितच आहे की 2019 आणि 21ला कोल्हापूरला महापुराचा फटका बसला होता आणि त्या पद्धतीची पुनरावृत्ती यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे होऊ शकते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। मी सध्या राजाराम बंधाऱ्यावरती आहे आणि राजाराम बंधाऱ्यावरची दृश्य पाहायला गेले तर या ठिकाणी पंचगंगा नदी आहे ती 17.4 फुटांच्या वर वाहताना पाहायला मिळते। पंचगंगा नदीची 39 फूट ही इशारा पातळी आहे आणि 43 फूट ही धोका पातळी आहे आणि त्या दिशेनं आता पंचगंगा नदी वाटचाल करताना पाहायला मिळते आणि या सगळ्या बाबीवरती आता प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं दिसून येते आणि नागरिकांना सुद्धा सतर्कतेचं आवाहन आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले। मात्र एकूणच चिंतेची बाबमध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे पूर्व मशागतीची शेतकऱ्यांची कामं आहेत ती मात्र खोळंबली आहेत आणि अशा पद्धतीनं जर कामं पूर्ण नाही झाली तर मात्र शेतकरी अडचणीत येऊ शकतो अशा पद्धतीची भीती सुद्धा आहे ती व्यक्त केली जाते। ज्ञानेश्वर, कारण पाऊस पडलेला आहे त्यामुळे ज्या वेळेला नांगरणी करायची किंवा मशागत करायची त्यावेळेला शेतामध्ये सगळा चिखल दिसतो। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान यानंतर दौंडवरून सुमित सोनवणे आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्याकडेही आपण जाऊयात। सुमित, काल दौंडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडालेली होती। आज काय स्थिती आहे पावसाची आणि त्याचा परिणाम काय दिसतोय? सकाळपासून आज जरी विश्रांती असली तरी काल मात्र पुणे सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी साचलं होतं। त्याच्यानंतर स्वामी चिंचोली गावामध्ये ज्या 8 ते 9 घरं होती त्या घरांमध्ये देखील पाणी गेलं होतं, त्यामुळे तिथल्या घरांच्या नुकसान झालं होतं। तिथं पंचनामा करण्यात आलेला आहे, तहसीलदारांनी त्या ठिकाणी पाणी केले। मात्र आज सकाळच्या दरम्यान एक दुर्घटना घडली आहे, ती म्हणजे एक वृद्ध महिला होती 75 वर्षाची ताराबाई आहेर म्हणून। त्यांच्या त्या दुकान होतं, त्या दुकानामध्ये बसल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांच्या जी काही भिंत होती त्या भिंतीची जी खिडकी आहे ती आपल्याला पाहू शकतो की ती इथून जी खिडकी आहे ती या ठिकाणी भिंतीची ती या ठिकाणी खाली अशी पडलेली आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी आतमध्ये या भिंतीचं जे काही पत्र्यावर पडले आणि पत्र्यावर पडल्यानंतर या ठिकाणी जे वृद्ध महिला बसली होती फ्लो विकण्यासाठी त्या महिलेच्या अंगावर पडल्याने तिचा उपचारादरम्यान म्हणजे सकाळी 11 नंतर पडल्यानंतर त्यांच्या 2 वाजेपर्यंत ती उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच राज्यामध्ये अशा जास्त पाऊस होत असल्याने दौंडमध्ये जे जीर्ण झालेली इमारत होती ती खाली कोसळलेली आहे। आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहे, नेमकं काय झालं होतं? तर ही दृश्य आपण बघितलेली आहे दौंडमधली। या ठिकाणी कशा पद्धतीने नुकसान होते ते आपण बघतोय आणि लोक मारली बाहेर संतोष निघालेले आहेत, कटारे आले प्रतिक्रिया आणि त्यांनी हातावर घेतलं त्यांना आतमध्ये। अशा पद्धतीने फळा जे आहे ते या ठिकाणी इमारतीचे जे काही कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत। आणखी एका वेगळ्या ठिकाणी असाच प्रकार घडलेला आहे, मात्र त्या ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नाही, दुर्घटना घडलेली नाही। यामुळे दौंड तालुक्यातील जे काही परिसर आहे किंवा दौंड तालुक्यामध्ये या पावसाचा जोरदार फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच सुमित, मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसल्याचं दिसतंय। अनपेक्षितपणे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि अनेक दिवसांपासून हा पाऊस सुरू आहे, त्यामुळे लोकही गोंधळलेली दिसत आहेत, दाणादाण उडालेली आहे। आता अशामध्ये नेमका काय उपाययोजना केल्या जातात तेही बघावं लागेल आणि पाऊस कसा असेल याचीही अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान सुमित आणि ज्ञानेश्वर, तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिल्या या सविस्तर माहितीसाठी।